मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. गरज नाही, तर जे समाजसेवा चालू आहे 3 पिढ्यापासून ते चालू ठेवण्याचं काम आम्ही केलं. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून असू दे, दादांच्या मागं कार्यकर्ता म्हणून फिरताना पक्षाचं काम असू दे, निवडणुकीमधलं काम असू दे, विकास काम करताना दादांनी जर शहरासाठी मागच्या वेळेस केलेली विकास कामं करताना सगळं कार्यकर्त्यांमार्फत केलेली कामं असू दे, ही सगळी कामं आम्ही करत असताना रस्त्यावरती लोकांमध्ये आहोत. वयाच्या 15व्या 16व्या वर्षापासून या लोकांमध्येच आहोत. तुम्ही नाही दिलं तरी पुढच्या वेळेस लोकांमध्येच आहे. आता आरएनए डॉक्टर काय म्हणतात, दादा मला निवडून दिलं तर मी करणार, नाही दिलं तर मी परत हॉस्पिटलमध्ये जाणार. आमचं तसं नाही निवडून दिलं तरी आम्हाला हेच करायचं, आम्हाला दुसरं येतच. मी खरं सांगतो, आम्हाला दुसरं येत नाही. तुला जन्म झाला तुला हेच काम करायचं. त्यामुळं दुसरी गोष्ट अशी आहे, हे डॉक्टर आहेत, हुशार आहेत, त्यांच्या क्षेत्रात मोठे आहेत. इथं 100-150 बेडचं आहे हॉस्पिटल आहे, सांगलीत 100-150 बेडचं हॉस्पिटल आहे, BMS कॉलेज आहे, MBBS कॉलेज होऊ दे. आम्हाला त्यात तुम्हाला नावं ठेवायचं नाही, तुम्ही हुशारच आहात तुमचं. हे काम तुमचं नाही, हे काम ते दुसरे नेते आहेत, ते मोठे नेते आहेत, ते एका पक्षाचे फार मोठे नेते आहेत, ते स्वतःला कुटुंब प्रमुख पण म्हणतात. मला काय म्हणायचं आहे, जोपर्यंत तुमच्या आता जाहीरपणे एखाद्यानं तुम्हाला आता आपला प्रथम नागरिक केलं तर तुम्ही म्हणायचं अजूनही कुणाला अजून निवडलेलं नाही, तत्पूर्वीच मी मला कुटुंब प्रमुख म्हणून गेलं सुचत आहे. त्यांना सुद्धा काय काम सांगायचं, त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. काम सांगायला जायचं म्हणजे अवघड, तरुणांनी बोलायचं म्हणजे अवघड. आता तरुण पिढींच्या वयामध्ये आणि त्यांच्या वयामध्ये आणि त्यांच्या विचारामध्ये किती मोठी तफावत आहे मला सांगा. हे विचार कुठेतर जुळत नाही. ही कामं करायची आहेत, हे जुळवून आणायचं आहे. यासाठी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आपण हे सगळ्या लोकांना समजून सांगा. विकास माने तरुण आहेत, सुप्रियाताई यांचे योगेश असतील, निलेश असतील, हे कुटुंबसुद्धा सामाजिक कार्यात नेहमी कार्यरत आहे. विकास युवक काँग्रेसचे अध्यक्ष असल्यापासून त्यांचं नेटवर्क चांगलं आहे. तरुणांची फळी चांगली आहे. काम करणारे वर्किंग हँड्स त्यांचे जास्त आहेत. ते स्वतःचा उद्योग, शेती सगळं सांभाळून सामाजिक कार्य करतात. त्याला पहाटे 4 वाजता विकास माने बागेत औषध मारून धार काढून सकाळी आपल्या गाडीचं म्हणजे सगळे बिझनेस बघून नंतर समाजकार्याला पूर्णपणे म्हणजे वाहून घेतात. ही मंडळी आहेत समाजकार्यातली, यांना तुम्ही मागं उभं राहा. हे सगळ्यांना समजून सांगा माझी विनंती आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेला हातासमोरचं बटन पाहून आम्हा तिघांना आणि आमच्या सर्व माता भगिनी, त्याचबरोबर या विचारमंचावर उपस्थित असणारे यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं. हे सांगली कृष्ण बाजार समितीचे चेअरमन आणि आता आपल्या याचं नगर परिषदेचे नगराध्यक्षाचे उमेदवार नाना शिंदे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे जत तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब तात्या कुडक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे जत तालुका शहराध्यक्ष सन्माननीय निलेश बामणे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे शेख साहेब, सांगली साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे माने काका, त्याचबरोबर शुक्रवार इनामदार, या ठिकाणी या प्रभागाचे उमेदवार सन्माननीय माने साहेब, त्याचबरोबर सुप्रियाताई आणि या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व. खरं तर नगराध्यक्षाचा उमेदवार कसा असावा हे आणि त्यांचं विजन काय असावं हे आज या ठिकाणी नाना शिंदेने आपल्या मनोगतात व्यक्त केलेलं आहे. आणि मी एवढंच म्हणेन या निमित्तानं की आज जत तालुक्याचा जो चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं केला की आज जो विस्तारित भाग आहे, ह्या भागाचे अजूनसुद्धा बरेचसे प्रश्न आहेत. खास करून गटरीचा प्रश्न आहे, त्याचबरोबर या ठिकाणी दिवाबत्तीचा मोठ्या प्रमाणावर प्रश्न आहे आणि पाण्याचा बऱ्यापैकी प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे. पण तो सुटत असताना सुद्धा अजून काही प्रश्न या प्रभागाचे राहिलेले आहेत आणि येणाऱ्या काळात ते कोणत्या पद्धतीनं पूर्ण केले जातील हे आज या ठिकाणी आपल्याला नाना शिंदेंनी सांगितलेलं. म्हणून मी एवढंच म्हणतो की या ठिकाणी गेल्या जे काही उमेदवार 4 उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे आणि वेगवेगळ्या पक्षाचे, ते कशा पद्धतीचे आहेत हे सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. खास करून जातीवादी पक्षाचा जो उमेदवार आहे तो उमेदवार डॉक्टरकी म्हणून त्यांनी पेशा करतायत, पण प्रत्यक्षात सर्वसामान्य लोकांना खरं तर जत नगर परिषदेचं काम काय आहे की या जत शहरातल्या नागरिकांच्या समस्या सोडवणे. की आम्हाला ना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या
म्हणजे थोडक्यात काय की बीजेपीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं गाजर दाखवायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय की काय मी बऱ्याचशा ठिकाणी असं एक उदाहरण देतो की एक हॉटेल असतं, यात्रेत आपण त्या हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावलेला असतो की गाजर हलवा घ्या आणि म्हणजे 1 रुपयाचं गाजर हलवा, आता फुकट नाही का काय, त्यामुळं असं बोर्ड लावलेला असतो आणि मग ते बघून शेवट गाजर हलवा मिळतोय म्हटल्यानंतर प्रत्येकाची रांग लागलेली असते. रांग लागल्यानंतर एक एक जसं या बाहेर या ठिकाणी आमचे प्रभाग 9चे उमेदवार भैया कुलकर्णी, त्याचबरोबर पुढे सर आमचे मागचे नगरसेवक मुन्ना पकाली यांचं या ठिकाणी स्वागत. म्हणजे एकीकडं मी एवढंच सांगेन की येणारी जत नगर परिषदेची 2 तारखेची इलेक्शन ही महत्त्वाची